ह्यांचा प्रवास हा केवळ वैयक्तिक यशाचा नसून तो असंख्य मुलींसाठी लग्नानंतरही स्वप्न जिवंत ठेवता येतात याचा ठोस संदेश देणारा आहे. त्यांनी BA सायकोलॉजीचे शिक्षण भोसला मिलिटरी कॉलेज येथून पूर्ण केले. MPEd हे पदव्युत्तर शिक्षण छत्रपती संभाजीनगर विद्यापीठात घेतले. तसेच स्पेशल एज्युकेशन पुढे डिप्लोमा पूर्ण केला. क्रीडा क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. 2024 साली कोल्हापूर येथे झालेल्या कोचेस क्रॉस कॉन्टिनेंट कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. तसेच त्या महाराष्ट्र व पुणे विद्यापीठात महिला फुटबॉल संघाच्या कोच व मॅनेजर म्हणून कार्यरत असून कोलकाता, आसाम, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, गोवा आणि केरळ अशा विविध राज्यात संघाचे प्रतिनिधित्व त्यांनी केलेले आहे. त्यांच्या कारकिर्दीतील अत्यंत अभिमानास्पद टप्पा म्हणजे दिल्ली येथे झालेल्या फिफा कॅपॅसिटी बिल्डिंग वर्कशॉपमध्ये भारतभरातून निवडलेल्या 16 महिलांमध्ये महाराष्ट्रातून एकमेव महिला म्हणून त्यांची निवड झालेली आहे. खेळ हे केवळ स्पर्धेसाठी नाही तर जीवन घडवण्यासाठी आहे या विचारातून त्या उत्कर्ष बालघर व स्नेहालय येथील वंचित मुलांना मोफत फुटबॉल प्रशिक्षण देतात. याच प्रशिक्षणातून घडलेली विद्यार्थिनी शुभांगी भंडारे हिने स्लम संसार या माध्यमातून प्रदेशात खेळून भारताचे नाव उज्ज्वल केलेले आहे. ही बाब त्यांच्या कार्याची खरी पावती आहे. फिरोदिया शिवाजी टीमच्या कोच म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत त्या सध्या. स्पोर्ट्स टीचर म्हणून NCC सर्टिफिकेटमुळे आर्मी ऑफिसर होणे स्वप्न पाहणारी मुलगी आजही त्या वाटेने गेली नसली तरी शिस्त, नेतृत्व आणि देशप्रेम या मूल्यांनी समाजात आपली वेगळी ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे.